बीडमध्ये जी मोठी घडामोड राज्यसभेच्या अनुषंगानं घडली आहे त्या बातमीवर जाणार, पण त्यापूर्वी मला अभिषेकची एक कमेंट घ्यायची. अभिषेक भाजपचं बीट हँडल करतो. भाजपनं म्हणजे सगळ्यात सेफ गेम, सगळ्यात आधी नावं जाहीर झाली, कुठलाही विरोध नाही, कुठली किरकिर नाही. भाजपनं अगदी थोडक्यात सांगशील गणित कसं साधलं राज्यसभेचं, कसा बॅलन्स साधलाय? एकूणच कुठेतरी सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून हा समतोल साधल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सोबतच प्रादेशिक समतोल देखील बऱ्यापैकी आपल्याला दिसतो. विनोद तावडे असतील, रामदास आठवले असतील, माया येवनाते असतील किंवा मग रामराव वडकुते असतील, यांना उमेदवारी देत भाजपकडनं जे मायक्रो प्लॅनिंग करत ज्या छोट्या जाती समूहाचा गट आहे यामध्ये आपल्याला तिला देखील उमेदवारी दिलेली पाहायला मिळते. आणि सोबतच विनोद तावडे हे मराठा समाजानं येतात आणि त्यामुळे त्या माध्यमातून देखील ह्या सगळ्या उमेदवारीकडे बघायला पाहिजे. एकूणच येत्या काळामध्ये निवडणुका जरी का नसल्या तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच हे सगळे निर्णय आपल्याला होताना दिसतात आणि 2029 भाजपने तशीच तयारी सुरू केलेली आहे आणि त्याच माध्यमातून ह्या सगळ्यांना उमेदवारी देत सगळ्या समाज घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपल्याला या माध्यमातून होताना दिसतो. थँक्यू सो मच अभिषेक. तर आपली सगळी टीम होती एबीपी माझाच्या रिपोर्टर्सची की जे ग्राउंड लेवलचं रिपोर्टिंग करून अगदी प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट महाराष्ट्र